मित्रांनो, आपण गणपती मंदिर गणपतीपुरा इथं आलेलो आहे। याला कोड गणेशा असं पण म्हणतात, कोड गणपती पण म्हणतात। तर चला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। आपण मणिलक्ष्मीपासून सारंगपूरकडे जाताना हायवेला थोडंसं अंतर मध्ये येऊन कोड गणेश येथे येऊ शकतो आणि मंदिराच्या दरवाजातून मध्ये आल्यावर समोरच गणपती बाप्पांची मूर्ती दिसते। मित्रांनो, ही सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि हा परिसर धर्मशाळा आहे। इथे धर्मशाळा वगैरे, भोजनालय, इथं लाडू प्रसाद वगैरे वाटप होते। मित्रांनो, आता आपण आलेले कष्टभंजन देव हनुमान मंदिर सारंगपूर येथे। तर या जागृत देवस्थानाला आपण आता भेट देऊ आणि इथला परिसर मी तुम्हाला दाखवतो। तर चला। ही धर्मशाळा इथली खूप मोठी धर्मशाळा आहे। बुकिंग फुलच असते जवळपास, कारण की इथं जे सेवेकरी असतात त्यांना पण याच धर्मशाळेत राहण्याची सोय केलेली असते। तर त्यामुळे मॅक्झिमम टाइम तर बुकिंग फुल असतं असं मला रिव्ह्यू भेटलेला आहे लोकांकडून। आपण आज तरी इथं मुक्कामी थांबणार नाही आहे, पण स्वामीनारायण अतिथी भुवन खूप सुंदर अशी शिल्परचना आहे आणि इथं समोरच बड़े हनुमान जी। हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम। हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल याच मठामध्ये स्वामीनारायण पंथातले स्वामीजी
राहत असत, श्रीहरीजी इथं राहत असत. याला तेव्हापासून मेंटेन केलं गेलेलं बघा पूर्ण. आणि ज्यावेळेस पण ते सारंगपूरला यायचे तर इथं त्यांचं विश्राम होत असे, तर त्याच्यामुळे याला खूप महत्त्व आहे. आणि त्यांच्याच हाताने तेथील हनुमानजीची मूर्ती स्थापन झालेली आहे. टाक बजरंग बली की